कळंगळे तालुक्यातील सागर पुजारी यांच्या मुलीला SSPE हा एक दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा आजार झालाय। पहिलीच्या वर्गात शिकणारी मुलगी जिची हालचाल हळूहळू मंदावत गेली। त्यानंतर तिला अचानक झटके येऊ लागले। आई वडिलांनी तात्काळ उपचारासाठी डॉक्टरकडे नेलं। दुर्मिळ आजार असल्याने उपचार होणं कठीण होतं। या आजाराची नोंदच नसल्याने इन्शुरन्स कंपन्या देखील आर्थिक मदत करत नाहीत। तसंच मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधी या योजनेमध्ये देखील या आजाराची नोंद नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या। लेकीच्या उपचारासाठी पाण्यासारखा पैसा पुजारी कुटुंबीय खर्च करतायत। वडिलांनी तिच्या उपचारासाठी स्वतःची जमीन विकली। लागेल तेवढा पैसा ती कसाबसा जमा करतायत। कोल्हापुरातील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून आजपर्यंत तब्बल 9 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे। तर या इंजेक्शनचे डोस आता त्यांच्या मुलीला दिले जात आहेत। 90 दिवस तिला या उपचारासाठी लागणार असून त्यासाठी तिला रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे। उपचार सुरू असून आता 1.5 महिना झालाय। तर हळूहळू मुलीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याने तिचे आईवडील समाधान व्यक्त करतात। आता इंजेक्शन सुरू आहे। प्रचंड खर्च आहे। खर्चाची माझ्या आता कॅपॅसिटी बाहेर खर्च गेला असू दे तरी पण मी डगमगणार नाही। सगळे मित्र परिवार माझी काही असं नाही 1000 2000 गुगल पे सुरुवात केली आहे मदत करायला। पण मला आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आरोग्य मंत्र्यांनी सांगायचं मी तुम्हाला 4 वेळा भेटलो माझ्या मुलगीसाठी। अतिशय दुर्मिळ आजार आहे। अगदीच बाहेरच्या देशा आणि भारताच्या देशाचं जर आपण तुलना केली तर थोडासा जास्त भारतामध्ये आढळतो बाहेरच्या देशांच्या पेक्षा, पण तरी अत्यंत दुर्मिळ। साधारणतः 1 लाखामध्ये 2 बालकं सापडतात। शक्यतो बालकांमध्ये आढळतो। त्याचं कारण असं की गोवर नावाचा जो आजार असतो तो गोवर आजार सुरुवातीला एक 9व्या-10व्या महिन्यात किंवा वर्षभरात होतो। थोडे दिवस एक 3-4 वर्ष जातात, 5 वर्ष जातात आणि मग ह्या रोगाचं लक्षणं दिसू लागतात। हे जे गोवरचे जंतू आहेत ते जंतू मेंदूपर्यंत हळूहळू पोहोचतात आणि मग मेंदूला सूज येते किंवा मेंदूचं नुकसान व्हायला लागतं हळूहळू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।